नमस्कार, मी वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हीसुद्धा लहानपणी पेप्सी खाल्ले असतीलच ना, जे बाहेर 1 या 2 रुपयाला भेटता तेच पेप्सी तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात। तर आज मी मँगो फ्लेवरमध्ये दुधाचे पेप्सी कसे बनवायचे ते मी सांगणार आहे। त्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी 4 वाट्या साखर घेणार आहे। तर इथे मी 4 वाटी साखर घेतली। नंतर त्यामध्ये त्याच वाटीने 5 वाट्या पाणी घालायचे आहे। तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये 5 वाटी पाणी घालून घेतले आहे। आता हे पूर्ण मिक्स करायचं आहे। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे, म्हणजे साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे या पाण्यामध्ये। तर अशा प्रकारे मी हे साखर विरघळून घेतली। तर इथे मी हे रसनाचं पॅकेट यूज करणार आहे, मँगो रसनाचं जे बाहेर पण भेटतं। त्यामध्ये अशा प्रकारचे 2 सॅशे असतात, एक लिक्विड सॅशे असतं आणि एक पावडर सॅशे असतो। तर हे आज मी वापरणार आहे। तर म्हणजेच थोडक्यात काय, इथे मँगोचं रसना मी बनवून घेणार आहे। आता इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे पाण्यामध्ये। आता याच्यामध्ये जे पावडर सॅशे होतं ते मी पावडर सॅशे पूर्ण पॅकेट याच्यामध्ये घालून घेणार आहे। घालता क्षणी मस्तपैकी कलर आला त्याला। आणि जो लिक्विडचा सॅशे होता तो सुद्धा मी याच्यामध्ये घातला आणि मिक्स करून घेतला आहे। तर इथे हे मँगोचं रसना तयार झालेलं आहे। आता हे पूर्ण गाळून घ्यायचं आहे। तर मी ते सर्व गाळून घेतलं हे रसना पूर्ण। आता याचे पेप्सी बनवायचे आहे। तर पेप्सी कसे बनवायचे त्यासाठी मी 1 वाटी रसना घेतला एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यात मी 2 वाटी त्याच वाटीने 2 वाटी मी पाणी घेणार आहे। तर याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी घातलं। आता त्याच वाटीने 1 वाटी दूध घालायचं आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे पेप्सीचं रसना म्हणजे सरबत तयार झालेला आहे। आता इथे मी हा असा पेप्सीचा रोल आणला आहे, बाहेर मिळतो किंवा ऑनलाईन पण तुम्ही घेऊ शकतात। तर त्याचे मी असे लहान लहान तुकडे करून घेतले पेप्सीचे। आता इथे हे चिकटवून घेणार आहे एका साईडने। तर मेणबत्ती मी इथे घेतली आणि मेणबत्तीच्या साहाय्याने एका साईडने मी अशा प्रकारे चिकटवून घेतलं। आता याच्यामध्ये जे सरबत आहे म्हणजे रसना आहे ते भरायचे दुधाचा, मँगो दुधाचा। तर आता मी याच्यामध्ये भरला आणि पुन्हा असं थोडीशी पट्टी वळवून मेणबत्तीवर चिकटवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी हे सगळे पेप्सी चिकटवून घेतले आहे। चिकटवून झाल्यावर 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवायचे। तर फ्रीजरमध्ये ठेवल्यावर आपले पेप्सी इथे लगेच तयार तुम्ही बघू शकतात। तर तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।